नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, 2025च्या पीक विम्याबाबत सध्या मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांनी हेक्टरी 17,500 रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. पण खरंच प्रत्येकाला 17,500 रुपये मिळणार का? आणि या वर्षीचा पीक विमा नेमकी कोणत्या नियमाने वाटला जाणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये आत्ताच पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यामुळेच आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोयाबीन, मका, मूग आणि उडीद या पिकांचे पीक कापणी अहवाल म्हणजेच क्रॉप कटिंग रिपोर्ट आता केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. आता वळूयात मुख्य प्रश्नाकडे. 17,500 रुपये मिळणार का? मित्रांनो म्हणजे बांधवांनो, ही घोषणा शासनाच्या अतिवृष्टी मदतीशी संबंधित होती. पीक विम्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर विमा हा नेहमी उंबरठा उत्पादनावर आधारित असतो. म्हणजेच तुमच्या महसूल मंडळात सरासरी किती उत्पादन आले यावरून तुमची नुकसान भरपाई ठरवली जाते. यामुळे सरसकट 17,500 रुपये मिळतीलच असं नाही. ते तुमच्या मंडळाच्या कापणी प्रयोगावर अवलंबून असू शकते. एका गोष्टीची नोंद घ्या तुम्ही, यावर्षी वैयक्तिक पंचनाम्यापेक्षा मंडळ स्तरावर अहवाल जास्त महत्त्व दिले आहे. समजा एका शेतकऱ्याचे 50% नुकसान झाले आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचं 20% नुकसान झाले, पण त्याच्या मंडळाचा कापणी प्रयोग हा 30%च निघालाय, तर दोघांनाही 30%नुसारच पीक विमा मिळेल. जरी तुम्ही वैयक्तिक तक्रार केली असेल तरी उंबरठा उत्पादनाचा नियमच येथे लागू होणार आहे. शेतकरी बांधवांनो, सोयाबीन आणि मुगासारख्या पिकांचे अहवाल लवकर पोर्टलवर अपलोड होतील, त्यामुळे त्यांचा विमा लवकर मिळण्याची शक्यता आहे. मात्र कापूस आणि तूर पिकांच्या शेतकऱ्यांना एप्रिलपर्यंत वाट पाहू लागू शकते, कारण या पिकांची काढणी उशीर होते आणि त्यांचे अहवाल मार्चपर्यंत सादर होतात. तर शेतकरी बांधवांनी ही होती पीक विम्याची सद्यस्थिती. तुम्ही यावर्षी 1 रुपयात पीक विमा भरला होता का? आणि तुमच्या भागाची पिकाची स्थिती कशी आहे हे तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास एक व्हिडिओला लाईक नक्की करा व आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. अशा शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.